मुंबईतला स्टडी सांगतो 2025चा रिपोर्ट आहे की मेजॉरिटी लोक आहेत ते जवळजवळ 40 ते 50% त्यांच्या पगाराच्या किंवा मोर दॅन दॅट हे त्यांचा पगारातला EMI जातो. तर हे अतिशय डेंजरस आहे, अतिशय रिस्की आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचं जास्तीत जास्त 30-35% जर का मंथली जो काही पगार आहे तुमचा टोटल इन्कम घरातलं त्याच्या 30-35% जर का गेले तरी इट इज अफोर्डेबल. समजा काही अर्जन्सी आली, काही आणीबाणीचा प्रसंग आला, निकट गरज आहे आणि त्यावेळेला पैशाची गरज आहे, तर आपल्याकडे हँड टू माउथ सिच्युएशन नसली पाहिजे. किमान 6 महिन्याचे खर्च जे असतील तेवढी रक्कम तरी तुमची वेगळी काढलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर भावनेच्या भरात ते घेतात त्यावेळेला ते वरचा जो खर्च आहे त्याचा पण विचार बऱ्याचदा केला जात नाही. मी बघितलं आहे की डाऊन पेमेंट पण असली नसली सगळी रक्कम ते टाकतात आणि मग लोनसाठी अप्लाय करतात. लोन पण त्यांचं जी इलिजिबिलिटी आहे ते सगळंच्या सगळं लोन ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर त्यांची परिस्थिती म्हणजे रात्रीची झोप उडून जाते त्यांची. तर तसं न करता तुमचा कम्फर्ट लेवल तुमची महत्त्वाची आहे. थोडंसं वेटिंग होऊ शकतं तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. थोडं आत्तापर्यंत थांबलात तर आणखीन 2-4 वर्ष 5 वर्ष पुढे झालं तरी चालेल, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर मेंटल पीस.